जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज मला तुमच्याशी काही दिलखुलासपणे गप्पा करायच्या आहे, मनातील काही वेदना बोलून दाखवायच्या आहे। मनातील वेदना बोलत असताना माणूस त्याच्यापाशीच मन मोकळं करतं जे आपलं असतं। जसं की आज माझे जे काही शिष्य असतील ते माझे आहे, या ठिकाणी आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर असतील, तुम्ही सुद्धा माझे आहात आणि माझ्यावरती प्रेम करणारे की ज्यांनी माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही परंतु जे माझे व्हिडिओ आवडीने पाहतात, तुम्ही सुद्धा माझा परिवार आहात। मग मन मोकळं करायचं तरी कोणाजवळ? ते तुमच्याजवळच करणार। म्हणून या ठिकाणी थोडंसं बोलणार आहे। विषय असे आहे की कमेंटचे, कारण जेव्हा आपल्या व्हिडिओच्या खाली काही जणांच्या कमेंट येतात त्या कमेंटच्या द्वारे तुमचं आमच्याबद्दलचं मत काय हे आम्हाला कळत असतं। जसं की तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळेला कमेंट येतात की सर आम्ही कॉल करतो आणि तुमचे सेवेकरी कॉल उचलत नाही, तर मी त्या वेळेला आमच्या सेवेकऱ्यांना अक्षरशः जाब विचारलेला आहे। जाब विचारणं शब्द या ठिकाणी हलका आहे, झापलेलं आहे। माझ्या सेवेकऱ्यांना मी झापलेलं आहे की समोरचे या नावाचे व्यक्ती तुम्हाला कॉल करत आहे, त्यांची यूट्यूबला कमेंट येते, तुम्ही फोन का उचलत नाही? ते माझी माफी मागतात की भाऊ तुम्हाला कळतं, आम्हाला रोजचे 400 ते 500 फोन येतात, जेवढे होईल आम्ही तेवढे उचलतो। नसल जरी झाला फोन उचलणं तरी आम्ही ह्या माणसाचं नाव ट्रू कॉलरला शोधतो आणि समोरचे ताई किंवा दादा जे कोणी असतील मी यांना त्या ठिकाणी कॉल करतो। आणि आई जगदंबेची एक लीला आहे पहा। आता मी जस्ट बोलतोय आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं की नाही दिसत मला माहित नाही, पण इथे या ठिकाणी ही मांजर माझ्या मांडीवरती येऊन चढली आणि इथे बाजूला माझी कुत्री बसलेली आहे। एकाच ठिकाणी कुत्र मांजर गाय हे एकत्र जिथे येतात ना, त्या ठिकाणी सत्व असतं, नाही तर कुत्रा आणि मांजर एका ठिकाणी नांदू शकत नाही। आज जगदंबेची कृपा आहे की ह्या कुत्रा असेल, ही मांजर असेल, दारामध्ये गाय असेल, ही एका ठिकाणी आज नांदून राहिली। ही जगदंबेची लीला आहे, तुमच्या सर्वांचं प्रेम आहे आणि तुमच्या प्रेमाच्या भरोशावर माझ्या उड्या आहे। मी चुकतही असेल कुठे, 10 ठिकाणी चुकत असेल तर तुम्हाला मला बोल सुनावण्याचा सुद्धा अधिकार आहे, कारण तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, तुम्ही मला सपोर्ट केला। मग झापण्याचा अधिकार सुद्धा आहे। कुठं चुकत असेल तर नक्की झापा, मी त्या चुका सुधारवण्याचा नक्की प्रयत्न करेल। पण काही खोडसाळ कमेंट अशा येतात ज्या कमेंट जीवाला दुःख देऊन जातात। जसं मी आई महालक्ष्मीचा एक व्हिडिओ तयार केला, त्या व्हिडिओच्या खाली एका माणसाची कमेंट होती। ती कमेंट अशी, मी जातीने मांगाचा आहे, म्हणजे समोरची व्यक्ती कमेंट करते, मी जातीने मांगाचा आहे, मला महालक्ष्मीचा महिमा माहीत आहे, तुझ्याकडून माहीत करून घेण्याची गरज नाही, तू किती भोंदू आहेस हे तुझ्या चेल्यांनी येऊन मला सांगितलेलं आहे। आता ह्या कमेंटचं उत्तर या ठिकाणी देतो। आता हाही एक प्रश्न आहे की अशा नालायक, थुकरट आणि हरामखोर लोकांच्या कमेंटला नेमकं उत्तर का द्यावं? पण असं असतं ना की जर एखाद्या वेळेला अंगावरती नायटा उठला आणि नायट्याला वेळीच जर जाळलं नाही तर तो नायटा अख्ख्या शरीरावरती पसरायला सुरुवात होते। तशा हरामखोर लोकांच्या तोंडामध्ये जर त्यांचं वेळीच तोंड दाबलं नाही, सडेतोड उत्तर दिलं नाही, तर असे हरामी पैदासी या ठिकाणी वेगळं वातावरण निर्माण करतात। तर आता ह्या लेकराला मी या ठिकाणी उत्तर देतो। त्याची पहिली ओळ, मी जातीने मांगाचा आहे। तर कमेंट करताना स्वतःची जात सांगायची गरजच नसते। तू जातीने मांगाचा आहेस तर तुला जय लहुजी। दुसरा विषय असा की माझे अनेक चेले जातीने मातंग समाजाचे आहे, त्याला मांग शब्द म्हणत नाही, मातंग शब्द म्हणतात। मातंग ही त्या ठिकाणची पदवी आहे। मातंग ऋषीच्या वंशजाला मातंग म्हटलं जातं, आई रेणुका मातेला मातंगी म्हटलं जातं, दशमहाविद्येच्या स्वरूपाला मातंगी म्हटलं जातं। त्यामुळे मातंग किंवा मातंगी शब्द फार मोठा आहे। त्यामुळे मी मांगाचा आहे या बोलण्यामध्ये तू स्वतः एका मोठ्या उच्चभ्रू त्या ठिकाणच्या मान सन्मान असणाऱ्या, देवादिकांचं वास्तव्य असणाऱ्या समाजाला बाट लावतोस। दुसरा विषय, माझे अनेक चेले मातंग समाजाचे आहे, त्यांची नावं सुद्धा मला सांगता येतील। तुला हौसच असेल तर मातंग समाजाच्या चेल्यासोबत मला एखादा व्हिडिओ सुद्धा बनवता येईल। विषय जातीचा नाही, विषय हा आहे की त्याच्या पुढे तू म्हटलास, म्हणजे हा व्यक्ती मला म्हटला, तू किती भोंदू आहे असं तुझे चेले मला येऊन सांगतात। मुळामध्ये आंधळे सर भोंदू आहे असं अखिल महाराष्ट्रामध्ये माझ्या कुठल्याही चेल्याने कॅमेरा समोर येऊन त्यांचं स्टेटमेंट द्यावं किंवा त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा प्रतिक्रिया द्यावी, त्याच दिवशी मी भर चौकामध्ये फाशी लावून घ्यायला तयार आहे। पण तो समोरचा व्यक्ती माझा चेला असावा। बरं, चेला कोणाला म्हणावं? ज्यांची मी हकालपट्टी केली। मधल्या काही काळामध्ये काही चेले डोक्याच्या वरती चालले होते, त्यांची मी हकालपट्टी केली। का केली?
कोणी माझ्या नावाने पैसे मागायला लागलं होतं, कोणी त्या ठिकाणी एक पुरुष असून महिलांना अश्लील मेसेज करायचं, ती कंप्लेंट महिलांनी माझ्याकडे केली की समोरचा एक परशुराम नावाचा तुमचा चेला कॅरेक्टरलेस आहे, त्याचे पुरावे मला दाखवले, त्याची हकालपट्टी करावी लागली. त्या ठिकाणी एक महिला जी तिकडे यल्लम्मा देवीच्या नावाने धुमाकूळ घालायला लागली होती, तिची हकालपट्टी करावी लागली. त्या ठिकाणी एक जण असणारा व्यक्ती हा माझी हेतू पुरस्पर खोटी बदनामी करत होता, कारण त्यानं दुसरे गुरु केले होते, त्याची हकालपट्टी करावी लागली. सांगायचा उद्देश असा की जे माझ्या तत्वाच्या विरुद्ध चालले अशांची मी जाहीर हकालपट्टी केली. आता या 6 चेल्यांपैकी जर कोणी येऊन समोर स्टेटमेंट देत असेल किंवा तुला माहिती देत असेल तर मी यांचं ग्राह्यच धरणार नाही, कारण ज्यातला लात मारून हाकलल्या जातं तो वाईटच बोलतो, तो काही तिथे गुरुवर फुलं उधळत नसतो. आणि मी मुळामध्ये त्यांच्याशी गुरु चेल्याचं नातं तोडल्यामुळे ते माझ्यावर शब्दसुमनं उधळतात की मला शिव्या घालतात, मला त्याचा काहीही फरक पडत नाही. आय डोंट केअर. आता माझ्या मुद्द्यावरती बोलतो, तू किती भोंदू आहेस. मुळामध्ये या ठिकाणी सांगू इच्छितो, मी अजिबातच भोंदू नाही. आता मी अजिबात भोंदू नाही याची कारणं सुद्धा या ठिकाणी देतो. नंबर 1चं कारण, मी कोणालाही आतापर्यंत देवादिकाच्या नावाखाली फसवलेलं नाही. दुसरा विषय, मी कोणाच्याही बळजबरीने ज्ञानमाळी म्हणजेच गुरुदीक्षा केलेल्या नाही म्हणून मी भोंदू नाही. बळजबरीने कशा? आज एखादी बाई किंवा बाबा माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं की माझ्या अंगात देवाचं देवीचं वारं येतं, मी इतरांसारखा त्याला ताबडतोब माळ घालत नाही. माझ्यापाशी परीक्षा ठरलेल्या आहे. तुम्हाला पहिले उपासना शिबिराला नंबर लावावा लागतो. मी जी तारीख देईल त्या तारखेलाच येऊन ते शिबिर अटेंड करावं लागतं. शिबिरामध्ये दिलेली विशिष्ट उपासना घरी फॉलो करावी लागते. त्या उपासनेमध्ये जर तुम्हाला स्वप्नामध्ये माझा दृष्टांत प्राप्त झाला तरच तुम्हाला माझ्याकडून गुरुदीक्षा घेण्याचा अधिकार मी दिलेला आहे. स्वप्नात दृष्टांत आल्याशिवाय मी एखादा राजा असो किंवा एखादा भिकारी असो त्याला ज्ञानमाळ घालीत नाही. त्यामुळे आतापर्यंत जेवढे माझे शिष्य तयार झालेले आहे या सर्वांना स्वप्नामध्ये दृष्टांत मिळालेला होता आणि स्वतःच्या तोंडाने त्यांनी ते जगदंबेच्या साक्षीने कबूल केलेलं होतं, म्हणून त्यांची ज्ञानमाळ झाली. तीही मी सांगेल त्याच तारखेला, मी सांगेल त्याच वेळेमध्ये आणि माझ्या शेड्यूलनुसार. मी कोणाच्याही घरी लाळ घोटत किंवा एवढी जीभ बाहेर काढत जात नाही. त्यामुळे मी भोंदू नाही. दुसरं या ठिकाणी कारण देतो, आज माझ्याकडे दररोज किमान 15 ते 20 जण हे सकाळ संध्याकाळ जेवण्यासाठी असतात. आता कोणाला खाऊ घातलेलं काढू नये, पण हरामखोर लोकांची तोंड दाबण्यासाठी असे विषय सांगावे लागतात. सकाळी 10-12 माणसं जेवण करतात, रात्री 10-12 माणसं जेवण करतात, जे माझ्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असतात. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या चेल्यांमध्ये किंवा येणाऱ्या उपासकांमध्ये जीव एवढा आहे की त्यांना फक्त खिचडी शिजवून खाऊ घालणे मला पटत नाही. बेसन भाकरी का नाही होईना पण त्यांच्यासाठी चपात्याच टाकल्या जातात. तिसरा विषय म्हणजे, आठवड्यातून या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पब्लिक येत असताना आमच्या घरामध्ये टॉयलेटची गैरसोय होते, बाथरूमची गैरसोय होते, आमच्या स्वतः राहण्याची, खाण्याची, झोपण्याची गैरसोय होते, पण माझ्या अख्ख्या घरामध्ये माणसं झोपलेली असतात. माझ्या घरी चोरीचा प्रकार झाला, पण चोरीचा प्रकार होऊन सुद्धा जगदंबेने समोरच्या चोराला शिक्षा दिली. त्याला त्या ठिकाणी वेड्याचा आजार झाला, त्याला हृदयविकाराचा झटका आला. जगदंबेने त्याला शिक्षा दिल्यामुळे त्या चोराचे प्राण वाचण्यासाठी मी स्वतः सप्तशृंगीच्या गडावरती पायऱ्यांचा नवस खेळलो, दंडवत काढले की माझ्या जगदंबेमुळे कोणाला फटका बसायला नको. मी जगदंबेच्या समोर पदर पसरला की आई याला वाचव. आणि तरी सुद्धा माझ्या घरामध्ये दररोज 20 ते 25 माणसं झोपण्यासाठी थांबतात. उपासना शिबिराच्या दिवशी सुद्धा थांबतात, ज्ञानमाळीच्या दिवशी सुद्धा थांबतात, इतर वेळेला सुद्धा थांबतात. आणि ज्यांना इथे जागा नसते अशांना मग पर्यायाने सांगावं लागतं की दादा, ताई, तुम्ही आता लॉजवर जा किंवा भक्त निवासला जा, आमच्या घरामध्ये आता जागा नाही. पण जेवढं सहन होईल तेवढं आम्ही करतो. भोंदू माणसं स्वतःच्या उरावरती बसवून माणसं घरात झोपवत नसतात. मी उरावर घेऊन माणसं घरात झोपवतो, म्हणून मी भोंदू नाही. बळजबरीने कोणाच्या गळ्यामध्ये ज्ञानमाळी लटकवत नाही, म्हणून मी भोंदू नाही. माझ्या चेल्यांना माझ्या पोटच्या लेकरापेक्षा अधिक जीव लावतो, म्हणून मी भोंदू नाही. पुढचा मुद्दा या ठिकाणी देतो. आता एका जणाने प्रश्न केला, तो प्रश्न आमच्या व्हॉट्सअपवरती टाकला की सर, तुमची कमाई किती? आता ह्या प्रश्नाच्या मागे काय उद्देश आहे मला माहित नाही, पण मी माझी कमाई इथे सांगितली पाहिजे. तर मी ज्या शाळेवरती नोकरी करतो, ज्या संस्थेवरती नोकरी करतो, तिथे माझी पत्नी आणि मी
म्हणजे माझ्या नवरा बायको आमच्या दोघांचं पोट भरेल एवढा पगार मला आहे. किती आहे काय आहे तो बघायचाच असेल तर देऊळगाव राजाला या शाळेमध्ये नेतो, सॅलरी स्लिप दाखवतो, तुम्हाला कळेल. पण पोटा पाण्यापुरता आहे. आता या पगारामधून त्या ठिकाणी आमच्या दोघा नवरा बायकोचं व्यवस्थित चालायचं. जेव्हा देऊळगाव राजाला माझ्याकडे येणाऱ्या लोकांची गर्दी वाढायला लागली तेव्हा पर्यायाने अन्न, त्या ठिकाणी असणारं छत्र, त्या ठिकाणी असणारी संडास, टॉयलेट, जेवणा खावण्याची सर्व व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था आणि समोरच्या लोकांना शोभेल, निदान त्यांना खाताना गोड वाटेल असं पोटभर अन्न देण्याची जबाबदारी पर्यायाने आमच्यावरती आली. ही जबाबदारी येत असताना इन 3 पैशामधून, पगारीच्या पैशातून ह्या गरजा भागत नाहीत. मग मला पर्यायाने उपासना शिबिराचे पैसे वाढवावे लागले. ते 550 होते, नंतर ते 1100 झाले. आता मी त्यामध्ये आसन सुद्धा देतोय, ते सिद्ध करून देतोय, यामुळे व्हायब्रेशन सुद्धा वेगळे देतोय. मग हे व्हायब्रेशन आणि आसनाचे मिळून ते 1100चे 1500 झाले. ज्याला परवडतं त्यांनी माझ्याकडे यावं, ज्याला परवडतच नाही त्यांनी घरी बसून जगदंब जगदंब म्हणावं. अहो, संत सावतामाळी पंढरपूरच्या विठ्ठलाकडे कधीच गेले नाही. विठ्ठलाला गरज होती, विठ्ठल सावतामाळ्याकडे त्यांच्या घरी गेला. त्यामुळे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मग तुम्हाला घरी बसून जर जगदंबा पावत असेल, खंडोबा पावत असेल, नवनाथ महाराज पावत असतील तर मी तुम्हाला आग्रह केलेलाच नाही ना. ज्यांची ऐपत आहे 500-1000 रुपये भरण्याची त्यांनी येऊन शिबिर करा. अवघा दिवस मला इथे द्यावा लागतो. नरड्यातून अगदीच्या फेस बाहेर पडेपर्यंत ओरडावं लागतं. 12-12 घंटे या ठिकाणी द्यावे लागतात. सर्वांचं समाधान करावं लागतं. आणि या शिबिरामध्ये मला माझे शारीरिक त्रास होतात ते वेगळे, घरातील इतर व्यक्तींवर ताण येतो तो वेगळा. या ठिकाणी सेवेकरी आणि माझ्या काही महिला शिष्य तुमच्या सेवेसाठी हजर असतात, त्यांच्यावर ताण येतो तो वेगळा. या सर्वांची भरपाई करायला मी फुकट का करू? फुकटची किंमत नसते. घरी बसून ज्यांना देव पावतो त्यांनी देऊळगाव राजाला कुठे येण्याचे कष्ट घेऊच नाही, माझं हे म्हणणं आहे. पुढचा विषय म्हणजे तुम्हाला सांगतो, पैसे गेले कुठे? तर 1 रुपयाचं ऑडिट हिशोब आम्हाला धर्मदाय आयुक्तांकडे द्यावा लागतो. 1 रुपया तिथे लिहिलेला असतो. आत्ता या ठिकाणी सुद्धा मी या आठवड्याचा खर्च किती झाला तो तुम्हाला दाखवू शकतो. आणि हा पैसा जातो कुठे तेही सांगतो. या पैशापासून माझ्या बायकोच्या अंगावर कुठलाही दागिना वाढलेला नाही. फुटका सोन्याचा मणी जर माझ्या बायकोच्या अंगावर घातला असेल ना तर एखाद्याच्या तंगडी खालून जाईल मी. माझ्या अंगावरती मी सोनं चांदी वाढवलेलं नाही. ही एक सोन्याची अंगठी आहे. ही मला त्या ठिकाणी काय नाव होतं, पूजाताई भोजने हिने दिलेली आहे. या ठिकाणी ही दुसरी सोन्याची अंगठी आहे. ही मला त्या ठिकाणी माझा रवींद्र डोळस नावाच्या डॉक्टर शिष्याने दिलेली आहे, जो हडपसरला राहतो. आणि बाकी या चांदीच्या अंगठ्या सुद्धा मला गुरुपौर्णिमेला आलेल्या आहे. हे सोनं चांदी सुद्धा मला गुरुदक्षिणा म्हणून भिक्षा स्वरूपात भेटलेलं आहे. मी कोणाला मागितलं नाही आणि मी चिक्कट माणूस आहे. मला 1 रुपया खर्च करायचा म्हटल्यावर जिवारी येतं, कारण त्या 1 रुपयापासून माझ्या 4 भक्तांचं काहीतरी होऊ शकतं, जगदंबेचं काहीतरी होऊ शकतं. मग मी स्वतःच्या कपड्यावर, लत्त्यावर, पावडरवर, लिपस्टिक, मला नको येत नाही थेरप. मला 1 रुपया गोळा करायचा आहे तो माझ्याकडे येणाऱ्या लोकांसाठी. तुमच्यासारख्या नीच हरामखोर वृत्तीच्या लोकांना ते कळणार नाही. कोणाला बोलतोय? ज्यांनी कमेंट टाकली ना त्याला, बाकीच्यांनी पर्सनली घेऊ नका. पुढचा विषय, पैसा गेला कुठे तेही सांगतो. सध्याच्या घरामध्ये मी बसलोय आणि सध्या जिथे जगदंबा संस्थान उभं आहे ही जागा माझी नव्हती. याचे कागदपत्रही मी दाखवेल कधीतरी, कारण कर नाही त्याला डर नाही. माझं सर्व ओपन असतं. माय लाईफ इज ओपन बुक. मला लपून छपून पडद्याच्या आड कुऱ्हाड धंदे करताच येत नाही. जे आहे ना ते उघड उघड. या ठिकाणी ही जागा आमची नव्हती, ही जागा आमच्या मामाची होती, कारण हे आमचं मामे कुळ आहे. आता मामे कुळामध्ये देऊळगाव राजामध्ये असताना मला माझ्या मामाच्या घरच्या मंडळींनी इथे जगदंबेचं मंदिर उभारण्याची परवानगी दिली होती. पण शेवटी असं असतं, जोपर्यंत ती जागा तुमची पूर्ण स्वतःची होत नाही तुम्ही तिथे मनाने बदल करू शकत नाही. आणि मग माझा विचार असा ठरला की जरी माझ्या मामाच्या मंडळींनी मला ही जागा वापरण्यासाठी दिली तरी सुद्धा आपण ती जागा खरेदीच करावी. आणि ह्या संपूर्ण जागेची खरेदी मी जगदंबा देवी ट्रस्ट नावाने केलेली आहे. माझ्या स्वतःच्या नावावर नाही, माझ्या बायकोच्या नावावर नाही, माझ्या सासरवाडीच्या लोकांच्या नावावर नाही, किंवा माझ्या कुठल्याही नातेवाईकाच्या नावावर नाही.
या जागेची किंमत चालू व्हॅल्युएशन नुसार 35 लाख रुपये एवढी नगदी मी 6 महिन्यापूर्वी खरेदी केली, जी जगदंबा देवी ट्रस्टच्या नावाने आहे. उद्या ट्रस्टमध्ये असणारी जी आमची विश्वस्तांची बॉडी आहे, त्यांनी जर उद्या ठरवलं की आंधळे सर आणि याच्या बायकोने चंबूचा वाळा उचलून भांडे उचलून इथून बाहेर निघायचं, तर मी भाड्याच्या खोलीतही जायला तयार आहे. जो संपूर्ण विश्वस्तांचा निर्णय या जागेसंदर्भात असेल तोच मला मान्य राहील. सदर घर सुद्धा मी स्वतःला ठेवलेलं नाही, जगदंबा देवी ट्रस्टला लावलेलं आहे. पुढचा विषय, इथे येणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळेला माझ्या घरात मी झोपवतो, पण त्यांना लॉजवर जावं लागतं, भक्तनिवासला जावं लागतं. ही गोष्ट मला खटकते, हे मी वारंवार बोललेलो आहे. माझी इच्छा आहे इथे 1000 माणसं जरी आले तरी ते इथेच झोपले पाहिजे, निशुल्क झोपले पाहिजे. त्यांच्याकडून जेवणाचे, झोपण्याचे, आंघोळीचे आणि संडासचे, बाथरूमचे पैसे घ्यायचे नाही. आणि हे काम काही माझ्या बापाने एखादी खदान खंदून ठेवली नव्हती, काही एखादा गुप्तधनाचा हंडा काढला नव्हता, का तुमच्या बापाने माझ्या घरी काही भाडं आणून टाकली नव्हती, म्हणून मी त्यातून हे सर्व उभं करेल. काही जण म्हणतील प्राध्यापक असून काय भाषा, पण तपते. काय होते? तपते, बुडापासून तपते. जेव्हा कोणी भोंदू म्हणतं किंवा पैसे कुठे जातात प्रश्न विचारताना, तेव्हा माझी तपते. आणि मी याच भाषेमध्ये बोलणार, कारण ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं. मग माझी तपते म्हणून आज उत्तर देतो. मी जवळपासच एक जागा बघितलेली आहे, ज्या जागेमध्ये मला पुढे भक्तनिवास उभं करायचं आहे. लोकांना तात्पुरतं राहण्यासाठी पत्र ठोकायची आहे, सध्या तर बांधायची ऐपत नाही, कारण त्या जागेची मार्केट किंमत ही 80 लाख रुपये येते. एवढी जास्त का? कारण मला जागा अशी बघावी लागेल जी माझ्या घरापासून जवळ असेल, तिथलच्या तिथं लोकांना झोपता येईल, राहता येईल, खाता येईल, पिता येईल आणि 2 मिनिटांमध्ये माझ्या घरात येता येईल. अशी जागा मी जवळच माझ्या घराच्या शोधली, ज्या जागेची किंमत आज 75 लाख ते 80 लाख रुपये एवढी आहे. एवढी सर्व किंमत आज रोजी मी कुठून उभी करायची? तर मी अनेक भोंदू धंदे करू शकत होतो. मी लोकांची भूतं काढून त्यांना 1-1, 1.5 लाख रुपयाच्या मागण्या करायला पाहिजे होत्या. मी भक्तांच्या घरी जाऊन त्यांच्या ज्ञानमाळी करून सोनं चांदी आणि पैसे घ्यायला पाहिजे होते. मी त्या ठिकाणी नाना प्रकारची थेरं करून लोकांकडून वाटेल तेवढा पैसा गोळा करू शकतो, पण मी करत नाही. माझी या ठिकाणी शंका समाधानाची फी आहे फक्त 200 रुपये. वार असतो शनिवार, 200 रुपये प्रति व्यक्तीच घेतल्या जातात, कोणाकडून शिल्लक पैसे घेतले जात नाही. उपासना शिबिराची फी 1100 आहे आणि ती काही दिवसांनी 1500 होणार आहे. ती लीगल आहे, तिचं सुद्धा ऑडिटमध्ये आम्ही हिशोब दिलेला असतो. तिसरा विषय म्हणजे ज्ञानमाळीची जी काही मी रक्कम घेतो ती सुद्धा सर्व जग जाहीर आहे. आणि या ज्ञानमाळीमध्ये जागरण गोंधळापासून ते परड्या भरण्यापर्यंत, दैत्यपूजनापासून तर या ठिकाणी मावलाया शांत करण्यापर्यंत, वारी मोकळी करण्यापासून तर आनंदाच्या आरतीपर्यंत, पंचामृताच्या अंघोळीपासून तर कानामध्ये कानमंत्र आणि गुरुमंत्र देण्यापर्यंत सर्व खर्च आम्ही आमच्या अंगावर घेतलेला असतो. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मोठी रक्कम थोडीशी घ्यावी लागते, पण ती मोठी रक्कम सुद्धा 25,000च्या आतमध्ये आहे. आणि जर कोणी फार जास्त गरीब असेल अशांना आम्ही उपासना शिबिरामध्ये फुकट एंट्री सुद्धा देतो. दर आठवड्याला 1 किंवा 2 व्यक्ती असे असतात ज्यांची ऐपत नसते पैसे देण्याची, अशांना आम्ही त्या ठिकाणी फुकट एंट्री सुद्धा देतो. त्यामुळे मी अजिबातच भोंदू नाही. जेवढे पैसे मी कमावले असेल 1-1 रुपयाचा हिशोब द्यायला हा बाप इथे पक्का बसलेला आहे. तुम्ही एकाच्या पोटचे असाल, आता असंच बोलणार आहे तर इथे या, पगार किती आहे दाखवतो, पैसे कुठे गेले दाखवतो, किती कमावले ते दाखवतो. आणि मुळामध्ये ही माझी वैयक्तिक कमाई आहे हो, ही काही सरकारी देणगी नाही मला आलेली, ही माझी वैयक्तिक कमाई आहे. माझी वैयक्तिक कमाई मी किती कमावली किती गमावली हे विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. ज्यांनी कमेंट टाकली त्याला सांगतोय, पण ठीक आहे, तू विचारलंस ना, मीही मोठ्या मनाने या ठिकाणी उत्तर देतो. आणि या सर्व कारणामुळे मी अजिबातच भोंदू नाही. आणि जर कोणाचा दावा असेल आणि कोणी माईचा लाल असेल, जसं यांनी पहिली कमेंट होती की मी जातीने मांगाचा आहे आणि मला तुझ्या चेल्यांनी येऊन सांगितलं, तो समोरचा चेला जर एकाच्या पोटचा असेल किंवा एकाच्या पोटची असेल, तिने समोर येऊन मला सांगावं की तिच्याशी नेमका कुठला भोंदूपणा केला. त्याचं कारण असं आहे, मी माझ्या चेल्यांसाठी ढसा रडतो. आणि गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ पहा, जो चेला माझे पाय धुवायचा ना, तो गळ्यामध्ये पडून रडायचा. त्यांनी काही डोळ्यामध्ये लिंब पिळली नव्हती, तिथे काही कांद्याचा वास घेतला नव्हता. एवढं प्रेम मी माझ्या चेल्यांवरती केलं, म्हणून आज मला सर्व चेले भाऊ म्हणतात.
एखादा चेला जर मला कोणी सर म्हटला, मी म्हणतो ए मला सर म्हणू नको, मला भाऊ म्हण. आज रोजी कोणता मास्तर आहे हो जगातला की ज्याला सर म्हटलेलं आवडत नाही? एकमेव आंधळे मास्तर आहे ज्याला सर म्हटलेलं आवडत नाही. सर असेल मी शाळेमध्ये, घरी मी सर्वांचा भाऊ असतो. आणि एवढी लॉयलिटी मी ठेवलेली आहे, पारदर्शकपणा ठेवलेला आहे, त्यामुळे समोरचे चेले ढसा ढसा रडतात. साधं गुरुपौर्णिमेचं उदाहरण हो. गुरुपौर्णिमेला आता सांगूनही सांगायची पाळी येते, पण सांगून टाकतो. हरामखोर लोकांमुळे ना आतल्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतात. आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो, गुरुपौर्णिमेचा विषय तर नंतर सांगतो, त्याच्या आधीच आतापर्यंत मी हजारो लोकांना फुकटमध्ये कपडे वाटले, देवीच्या आलेल्या साड्या वाटल्या, कधी कधी माझ्या पदरचे विकत घेऊन कपडे वाटले. साधा एक व्हिडिओ गरीबाला कपडे वाटताना माझा दाखवा, माझी मान कापून तुमच्या पायाची ठेवील. आतापर्यंत भिकारी लोकांना कित्येक ठिकाणी जात असताना गोरगरिबांना पैशाची मदत केली, कोणाला कपड्याची मदत केली, कोणाला त्या ठिकाणी अन्नाची मदत केली. रस्त्याने जाताना कुत्र्या मांजरांना बिस्किटचे पुडे फोडून फोडून टाकले. बिस्लरीच्या बॉटल विकत आणून स्वतः पाणी नाही पिलो, कुत्र्या मांजरांना पाणी पाजलं. एक व्हिडिओ मला युट्यूब वरती दाखवा जर कुठे असेल, ना तुम्हाला व्हिडिओ सापडेल ना तुम्हाला फोटो सापडेल. अरे मी स्वतः भिकारी आहे जगदंबेचा, मी तिच्या नावाने भीक मागतो. मी जगदंबेच्या दारातलं कुत्र असताना मी दुसऱ्यांना खाऊ घालतानाचे व्हिडिओ टाकू कशाला? ही माझी स्वतःबद्दलची श्रद्धा आहे. ते तुमच्यासारख्या हरामखोर लोकांना कळणार नाही, कारण तुम्ही 12च्या पोडचे आहात. पुढचा विषय म्हणजे गुरुपौर्णिमेचा किस्सा तुम्हाला सांगतो. आम्ही एक लॉन्च बुक केला. त्या लॉन्चची त्या ठिकाणचं भाडं 15,000 रुपये होतं प्रति दिवसाचं. आणि त्या ठिकाणी आम्हाला पुरी भाजीचा बेत करायचा होता सर्व चेल्यांसाठी. आणि हा सर्व खर्च मिळून ना त्या ठिकाणी 30-35 हजारापर्यंत जाणार होता. गंमत अशी झाली की गुरुपौर्णिमेच्या 2 दिवस आधी एक व्यक्ती वारले. आता त्यांचं मी नाव नाही सांगणार, पण त्या व्यक्ती जेव्हा ते दवाखान्यामध्ये होते गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी, ते ICU मध्ये होते. मी त्यांना त्या ठिकाणी 5,000 रुपये माझ्यातर्फे वैयक्तिक मदत केली. त्यानंतर आणखीन एका ताईचं नाव सांगतो, जिचं नाव त्या ठिकाणी संगीताताई चित्ते, बरोबर ना दुर्गेश? ज्यांचे मिस्टर दीपक हॉस्पिटलला आहेत. सध्या जाऊन पाहायचं दीपक हॉस्पिटल जालना, संगीताताई चित्ते, तिथे जाऊन त्या बाईला विचारायचं. तिने मला फोन केला, म्हटली भाऊ, आणि संगीताताई चित्ते माझी शिष्य नाही, माझ्याकडून ज्ञानमाळ झालेली नाही, फक्त शनिवारी दर्शनासाठी येत होती. आणि ती मला भाऊ म्हणते. 4-5 खेटे तिने माझ्याकडे मारल्या. तिच्या घरातील तिच्या पतींना एकाएकी ICUत टाकलं. ती इथे आली, म्हटली भाऊ माझ्या पतींना दुरुस्त करा, जगदंबेला प्रार्थना करा. मी फक्त विचारलं, का ग तुझ्याकडे पैसे आहेत का? तिच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं. गुरुपौर्णिमेच्या 1 दिवस आधीचा विषय हा. म्हटलं काय झालं? म्हटली आहेत पैसे, मी माझं मणिमंगळसूत्र मोडलं आणि लोकांकडून व्याजानं बघून राहिले, मला नाही राहवलं. मी जगदंबा रेणुकेला सप्तशृंगीला सांगितलं, समोर बसलेली आहे जगदंबा, खोटं बोलत असेल ना तर मला उद्याचा सूर्य सकाळचा दिसणार नाही. मी ते 15,000 उचलले, तिच्या हातामध्ये दिले. पहिले 5 आणि हे 15 किती गेले? 20,000. आणि हे ज्या पैशातून मला चांगली लॉन्च बुक करायची होती, चांगलं जेवण द्यायचं होतं, मला हे काहीच गुरुपौर्णिमेला करता आलं नाही. साधी आम्हाला मसाले भात करावा लागला, त्यासोबत बुंदी करावी लागली, आणि 5,000 रुपयामध्ये जेवढं मावेल तेवढ्यामध्येच मला गुरुपौर्णिमा साजरी करावी लागली. जिथे चांगला लॉन्च बुक केला होता तिच्याऐवजी मला टाउन हॉल घ्यावा लागला. ज्या टाउन हॉलमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित वातावरण नव्हतं, तिथे पाणी गळत होतं, तशा पाण्यामध्ये बसून आम्ही गुरुपौर्णिमा साजरी केली. सांगायचा उद्देश काय? मी माझ्या आतड्याला पीळ घालतो, पण माझ्या लेकरांवरती, माझ्या चेल्यावरती, माझ्या उपासकावरती, माझ्या गादीला बट्टा लागेल असे कर्म करत नाही. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही पंथाचे असा, घरामध्ये घुसून घोडे लावण्यात येतील. लक्षात घ्या. इथून पुढे अवकातीत राहायचं, अवकातीत बोलायचं. मी जर चुकलो ना तर मी 10 वेळेला माफी मागायला तयार आहे. माझं चुकलं तर मी 4 वेळेला तोंडात मारून घ्यायला तयार आहे. पण उगाच तुझे चेले सांगतात की तू भोंदू आहेस. चेले कशाला म्हणतात? अरे जे गुरुपौर्णिमेला माझे पाय धरून रडत होते ना, माझ्या गळ्यामध्ये पडून रडत होते ना, त्यांना चेले म्हणतात. तुझ्यापाशी तर माझा असा कुठलाही चेला येऊन चुगल्या करायला रिकामा नाही. आणि जर चुकून हुकून एखाद्याने केली असेल, तो माझा चेलाच असू शकत नाही, तो पक्का भाडखाऊ असला पाहिजे. आणि अशा भाडखाऊची साथ देणारा तू हरामखोर आहेस. त्याच्यामुळे तो कुठला चेला आला आहे त्याला तुझ्याच मांडीवर घे, तुझं दूध पाज का आणखीन काय पाजायचं ते पाज, आणि स्वतःच्या मेळामध्ये सामील करून घे. कारण तोंडावर बोलणारे त्या ठिकाणी मर्द असतात, माघारी बोलणारे कोण असतात ते मी सांगत नाही. आणि पुढचा विषय म्हणजे जेवढं आम्ही शांत राहायला लागलो तेवढे छातीवर चढायला लागले हो एक एक जण.
मी पहिले टीका करायचो चुकीच्या गोष्टींवर. हल्ली मी कुठल्याही बुवा बाबा महाराजावर टीका करत नाही, अजिबात करत नाही. बाबा तुम्ही लाखांनी पैसे कमवा, लाखांनी सोनं घ्या, तिकडे एखाद्याला चावून खा की गिळून खा, कारण त्यांच्याकडे जाणाराही तेवढाच मूर्ख असतो. म्हणून मी हल्ली कोणावरही टीका करणं बंद केलेली आहे. आपण आपलं काम करावं, जगदंबेची सेवा करावी. मास्तरकीची नोकरी भेटलेली आहे तेवढी आपण आपली तिकडे जाऊन घालावी, नोकरी करून घरी यावं. तर तुम्ही आमच्या छातीवर चढून बसायला लागले. आणि माझे चेले सुद्धा बावळट आहेत. बावळट म्हणजे पार बावळट आहेत. उद्या ते मारामाऱ्या करायला भिणार नाहीत, स्वतःच्या अंगावर केसेस घ्यायला भिणार नाहीत, कोर्टात जायला भिणार नाहीत, जेलमध्ये जायला भिणार नाहीत, 2 खायलाही भिणार नाहीत आणि 2 चपला टिकवून द्यायलाही भिणार नाहीत. मी तरी शांत होईल, चेले शांत होणार नाही. म्हणून थोडंसं बोलताना अवकातीत राहून बोलायचं. पुढचा विषय म्हणजे अंगात येणाऱ्या मावश्या. म्हणजे मी म्हटलं ना आज मला मोकळ्या गप्पा करायच्या आहे, मोकळ्याच गप्पा करूया. 2 मावश्यांनी पार माझा उद्धार सुरू केलेला आहे. एक मावशी आहे सांगलीची आणि दुसरी मावशी आहे सांगली आणि ते कुठला जिल्हा, सातारा जिल्ह्याच्या बॉर्डरीवरची. आता यांची गंमत बघा मावश्यांची. एका मावशीच्या अंगामध्ये आलं आणि ही मावशी जी होती, ही मावशी माझ्याकडे येऊन गेलेली होती. खाजगी गप्पा कोणाला सांगू नये पण आता सांगाव्या लागतात. आता ही मावशी माझ्याकडे आली आणि मला म्हणायला लागली, सर तुम्ही वशीकरण करून देता का? म्हटलं ताई वशीकरण, मोहिनी, जडी बुटी असले धंदे चालत नाही हो आमच्याकडे. जगदंब जगदंब ऐसे म्हणावे तयानेच माणसाला तारुणी न्यावे, ही आमची शिकवण. वशीकरण मी करत नाही. पण तुम्हाला करायचं कोणाचं, सुनाचं, मुलेचं की नवऱ्याचं? मग त्या मावशी गोड हसल्या आणि म्हटल्या माझं एका माणसावरती प्रेम आहे, तो माणूस जेजुरीचा रहिवासी आहे आणि त्या माणसाला मला हातचं करायचंय. म्हटलं हातचं करा, पायचं करा, पदराचं करा, इथे जमणार नाही, तुम्ही इथून निघा. मावशी मी हाकलली आणि त्या मावशीचं नाव घेऊन बोलू शकतो नाही. आता हे माझे चेले हसायला लागले. हसायजोगा विषय नाही बाई, खरोखर म्हटली ना तशी. मी काय म्हणतो, मी माझा बाप जरी असला ना खरं बोलणार, मग तिचं बाप मी कशाला लपवू? एवढे दिवस झाकलं ना. पुढे हिची गंमत पहा. ही घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर माझ्या स्वाती वडार नावाच्या एका चेलीच्या घरी गेली. माझ्या चेलीचं नाव काय? स्वाती वडार. तिची ज्ञानवाळ झालेली आहे माझ्या हातानं काळूबाई आणि अंबाबाईची. तिच्या घरी गेली, तिच्या घरी बसली आणि एकाएकी माझ्या चेलीच्या भिंतीवर माझा तिला फोटो दिसला घरामध्ये. हिच्या अंगात एकदम ती कुठली तरी महाकाली एकदमच आली. कुठल्या स्थानावरची आली मला माहित नाही. त्या मावशीच्या अंगात जशीच्या अंगामध्ये महाकाली आली तसं त्या स्वाती वडारला म्हटली भिंतीवरचा फोटो काढून फेकून दे. ती म्हटली आई साहेब तुम्ही देवी आहात, मी तुमच्या पाया पडते, पण माझ्या गुरु वडिलांचा आंधळे सरांचा फोटो काढून का फेकू? या मावशीने सांगितलं तुझा गुरु त्या ठिकाणी चरित्रहीन माणूस आहे, त्याचे अनेक लफडे आहेत, सांगितलं तर तू त्याला चपलीने मारशील. मग स्वाती वडार म्हटली आई साहेब वारं इथंच बंद करा आणि माझ्या घरातून बाहेर निघा. एक शब्दही माझ्या गुरुबद्दल बोललेला मी सहन करणार नाही. दुसरं उदाहरण आमच्या मोहिनीताई कदम यांचं, जे मी मागेही सांगितलं. सांगलीच्या जवळ असणारीच माझी मोहिनी कदम नावाची चेली ही तिच्या एका नातेवाईकाला घेऊन एका यल्लमा अंगात येणाऱ्या मावशीपाशी गेली. मावशीचं यल्लमाचं देवघर आहे. तिच्यापाशी गेल्यानंतर मावशीच्या अंगात जेच यल्लमा आली, यल्लमाने आल्याबरोबर सांगितलं, त्या समोरच्या भक्ताची काय कोडी सांगितली ती मला माहित नाही, पण नंतर तिने मोर्चा माझ्या चेलीकडे मोहिनी कदमकडे वळवला आणि तिला विचारलं तुझे गुरु कोण? हिने सांगितलं प्रोफेसर मुकुंद आंधळे सर हे माझे गुरु आहे, राहणारा देऊळगाव राजा. त्यांची गादी कोणती? आता हिच्या अंगात यल्लमा येते, मग माझ्याकडे स्वतः यल्लमाचा झग आहे आणि माझ्या गळ्यामध्ये यल्लमाचे मोती आहे आणि मी स्वतः जोगती पंथाचे शिखराप्पा पुजारी त्या ठिकाणी गुरु केलेले आहे. हे यल्लमाला कळू नये, पण ठीक आहे यल्लमाला नाही कळालं. मग तिने सांगितलं बुवा त्यांना सप्तशृंगी आहे, त्यांना तुळजाभवानी आहे, त्यांना त्या ठिकाणी नवनाथ आहे आणि मोहिनी नेमकी माझ्याकडे यल्लमाचा झग आहे, मला यल्लमाचे मोती आहे सांगायचं विसरली. मग समोरची अंगात जिच्या यल्लमा आली होती त्या मावशीने सांगितलं तुझा गुरु बिलकुल लायकीचा माणूस नाही, त्याला सोडून दे आणि तू मला त्या ठिकाणी गुरु कर. ती म्हटली असं का? म्हटली तुझा गुरु दररोज रात्री एक बाई सोबत घेऊन झोपतो, तुझ्या गुरूंचे 50 बायांशी संबंध आहेत. मावशीचं म्हणजेच मावशीच्या अंगात आलेल्या यल्लमाचं भाषण ऐकून मोहिनीने हात जोडले आणि सांगितलं आई साहेब तुमची बडबड इथेच बंद करा, मी तुमच्या घरातून चालले. माझी चुकी ही की मी तुमच्या घरी आलेली आहे. तुम्ही जर माझ्या घरी असता तर मग मी माझ्या गुरुचा अपमान केल्यावर काय घडतं हे तुम्हाला दाखवलं असतं.
आणि मग अशा पद्धतीनुसार हे एक रामायण संपलं. अशा मावशांना मला एक सांगावंसं वाटतं, मावशांनो अंगात माझ्याही येतं, आणून दाखवू का? बघा अरे सांगलीची मावशी लईच बेकार बाई हाय रे, अरे हिला घरचंच धुता येत नाही रे. जमलं का? आता कसं वाटतं? लई गोड वाटतं. चपलेनी घरात घुसून बडवेल बाई, एका माणूस पाहणार नाही. यल्लम्मा असो का महाकाली थोबाड वाकडं नाही केलं ना घरात घुसून तर नाव बदलून ठेवायचं. मी नाही घुसणार, माझ्या महिला शिष्य घेऊन घरात घुसेल. पार तुमची यल्लम्मा असो का महाकाली त्या देव घरात राहतील, पण तुमच्या अंगावरचे कपडे सगळं तुम्ही घराच्या बाहेर निघसाल. नादाला लागायचं नाही, कारण माझ्या घरामध्ये 8 CCTV आहे. आणि ज्या दिवशी माझ्यावरती चरित्रहीनतेचा आरोप येईल ना, अवघ्या महाराष्ट्रामधून येऊन कुठल्याही महिलेने सांगावं की आंधळे सरांनी आमचा हात धरला, मनगड धरलं, जवळ धरलं, त्यांची नजर खराब आहे का त्यांची भाषा खराब आहे, त्या दिवशी मी माझं मुंडकं तोडून तुमच्या पायाशी देईल. अरे मी कोणाचा चेला आहे? मी परमपूज्य परशुराम नाना आंभोरे यांचा चेला आहे. माझ्या गुरूंचं 95वं वर्ष सुरू आहे. अरे ज्यांनी महिलेची सावली अंगावर घेतली नाही त्याच्या चेल्याला तुम्ही 50 बाया संग झोपायचं पाप लावसाल का? की तुम्हाला माझ्याबद्दल जळवणूक वाटते? कोण ही मावशी सांगलीची? काय हिचा माझा संबंध? हिच्या अंगातलं यल्लम्माला माझं पाप नेमकं दिसलं कसं? आणि माझ्या घरातली यल्लम्मा तिला का नाही दिसली? माझे गुरु घेऊन जर घरात नाही घुसलो ना जोगती लोक, जर तुझा धिंगाणा नाही उडवला ना, तर मला एकाच्या पोटचं समजायचं नाही. पहिली आणि शेवटची चुकी म्हणून माफ करतोय. आणि बाकीच्यांनाही सांगू इच्छितो, अवकातीत राहायचं. मी मेलो तर माझ्या मागे पुढे रडायला खांदेकरी नाही, टाळकरी नाही, वारकरी नाही. तुम्ही मेले तर तुमच्या मागे पुढे रडणारे भरपूर आहे. मी कोणालाही मारणार नाही, पण टळटळ ज्याला म्हणतात ना, तो कोणाचा घेऊ नये, कारण इथून जीव जळतो. अशा पद्धतीनुसार मनातील विषय आज सर्वांशी बोलून झाले. बरं वाटलं, मन मोकळं झालं. हो, 7-8 दिवसापासून ना छातीवरती बर्डन आलं होतं. आज श्वास मोकळा झालाय कुठेतरी. आणि या ठिकाणी आज तुम्हाला दाखवतो. बाई थोडीशी तू जवळ ये. इथे माझी एक लेक आलेली आहे, दिसते व्हिडिओमध्ये माझी लेक. आता ह्या माझ्या लेकीला तोंडावर, हिला काही भाषण द्यायला इथे बसवलं नाही, सहज दिसली तर बाजूला जवळ घेतली. स्वतः ती 7 ते 8 ठिकाणी पूर्वी फसलेली आहे. बरोबर बाई? 8 गुरु झाले पहिले, 8 गुरु. एकेका गुरुने 1-1 लाखाच्या वरती खर्च सांगितला. 10 ते 15 लाख रुपये खर्च झाले. खरा गुरु मंत्र भेटला नव्हता. माझ्याकडे आली, कटकट मोजून 13,000 रुपये मी घेतले. त्याबद्दल मी काही वाद करणार नाही. पण आज रोजी तिला माझ्या मांडीवर घेतली, तर आज ती गुरुपौर्णिमेला आली नव्हती, म्हणून इथे दर्शनासाठी आलेली आहे. याला शिष्य आणि चेली म्हणतात. जे गुरुचा माघारी शेण खातात ना, त्यांना चेले म्हणत नाही. या ठिकाणी एकदा कॅमेरा फिरवून दाखवा अशोक दादा. या ठिकाणी बघा, ही त्या ठिकाणी असणारी माझी दुसरी शिष्य. त्या ठिकाणी आमची सुनीताताई आलेली आहे ऐरोलीची, ती माझी तिसरी शिष्य. ही सुनीताताईची चेली म्हणजे माझी नात चेली आहे, म्हणजे माझी शिष्यच धरा. आणि या ठिकाणी सुद्धा नाशिकवरून आमचा ओमकार इंगळे आलेला आहे, दुपारपासून इथे बसलेला आहे. त्याच्या पाठीमागे दर्शना तंडेल माझी मुंबईची शिष्य आहे, ती बसलेली आहे. हे सर्वजण या ठिकाणी कशासाठी आले? तर इथं कुठलंही भजे जिलेबीचा कार्यक्रम नाही. गुरुपौर्णिमेला माझ्या पाया पडायला आले नव्हते, म्हणून आज माझे पाय धुण्यासाठी आलेले आहे. गुरुपौर्णिमा जरी टळली तरी जो स्वतःच्या आईपतीप्रमाणे गुरुचं दर्शन घ्यायला जातो, गुरुचं पाद्यपूजन करतो, त्याला शिष्य म्हणतात. आणि मी स्वतःला एवढा भाग्यवान समजतो की जगदंबा रेणुकेने, जगदंबा सप्तशृंगीने, काळूबाई आणि तुळजाभवानीने असे सर्व शिष्य, माझे मुलं, माझ्या मुली मला दिलेल्या आहे. त्यामुळे सांगतो, मी माझ्या अंगात कुठलाही भोंदूपणा नाही. दुसरा विषय, माझे चेले माझ्याबद्दल वाईट बोलूच शकत नाही. उलट बोलणाऱ्याचं तोंड पूर्वेकडून पश्चिमेकडे वळवतील. आणि ज्या कोणी माणसाने तुमच्यापाशी चुगल्या केल्या, माझं आवाहन आहे. आवाहन म्हणजे निमंत्रण आहे आणि आव्हान सुद्धा आहे, म्हणजे ललकारी सुद्धा आहे. तो चेला किंवा चेली एकाच्या पोटचा असेल तर समोर घेऊन या, डंकी की चोटवर फैसला करवून दाखवू. मरायला भेट नाही, मारायला भेट नाही, आणि मेलो तर माझ्या मागे पुढे कोणी रडणार सुद्धा नाही. पण तुम्ही जरा अवकातीत राहायचं. थोडक्यामध्ये काय, चड्डीत राहायचं म्हणतात ना, तसं चड्डीत राहायचं. सांगलीची यल्लम्मावाली मावशी, दुसरी सीमेवरची महाकालीवाली मावशी, तिसरा मी मांगाचा आहे म्हणणारा. अरे बाबा, मांग म्हणून का जातीचा अपमान करतो? मी 10 माझे मातंग समाजाचे चेले उभे करतो, जे आज रोजी माझ्या ताटामध्ये बसून जेवतात, कारण ते माझ्या रक्ताचे झालेले आहे. त्यामुळे थिल्लर धंदे, थुकरड धंदे बंद करा. मेल्यावरती आळ्या पडतील, किडे पडतील. सुधरा थोडेसे अजून तरी.
भरपूर बोलून झालेलं आहे. या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो आणि आजच्या भाषणामध्ये अनेक शिव्या मी दिल्या, त्याबद्दल जाहीर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो. मन दुखलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा, पण जेव्हा जळते ना आतून, नाही समजत हो, थोपडे फोडाविषयी वाटतात. तुम्ही चांगले आहात आणि तुमच्यावर जर कोणी खोटा आरोप लावत असेल, किती त्रास होईल तसा त्रास माझ्या काळजाला होतो, म्हणून शिव्या निघतात आणि अशा लोकांना अशाच शिव्या द्याव्या सुद्धा लागतात. चुकलं असेल ते माफ करा. जय जगदंब. नमो आदेश.